केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। अमित शहा आज आणि उद्या कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत। उद्या अमित शहा अंबाबाई देवीचं दर्शन घेणार आहेत। उद्या अमित शहांची जाहीर सभा होणार आहे, तर पोलीस मैदानावर ही सभा पार पडणार आहे। अमित शहा आज आणि उद्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत, तर या दौऱ्यादरम्यान अमित शहा अंबाबाई देवीचं दर्शन घेणार आहेत। अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा आहे, त्याची प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीवरती पाहणार आहोत। तर या दौऱ्यादरम्यानच पोलीस मैदानावरती अमित शहा यांची सभा पार पडणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्यासोबत जोडले। सतेज, आपण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा आहे आणि याच दौऱ्यादरम्यान अमित शहांची पोलीस मैदानावर सभा सुद्धा होणार आहे। काय अधिकची माहिती आहे दौऱ्याबाबतची? नक्कीच आपल्याला माहिती की आज रात्री साधारणतः 9 ते 9:30च्या दरम्यान अमित शहा हे विशेष विमानानं त्यांच्या पत्नीसह कोल्हापूरमध्ये दाखल होत आहेत आणि आज ते मुक्काम करतील आणि उद्याच्याला सकाळी साधारणतः 10:30 ते 11च्या आसपास ते करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मंदिरात येणार आहेत। त्या ठिकाणी ते अंबाबाई देवीची जवळपास तास ते दीड तास पूजा करणार आहेत आणि त्या पूजेनंतर अंबाबाई मंदिरासाठी खरं तर केंद्रीय अनेक विभागांनी जो आहे तो निधी दिलेला आहे, भरघोस निधी दिलेला आहे। त्यामुळे अंबाबाई परिसरातील विकास कामं जी सुरू आहेत त्यांचं जे आहे ते त्या शिलान्यास त्या ठिकाणी केला जाणार आहे। त्यावेळेस अमित शहांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यासह जवळपास 15 ते 20 मंत्री जे आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचं जे सांगितलं गेलेलं आहे। खरं तर अनेक मंत्र्यांचे दौरे अद्याप आलेले नाहीयेत, मात्र त्यांचा दौरा आल्यानंतर ह्याबाबत आपल्याला कन्फर्मेशन मिळेल। मात्र 20 ते 25 मंत्री या संदर्भात आणि काही स्थानिक लोकप्रतिनिधी विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातले मंत्री आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचं सांगितले गेले। या सगळ्या अंबाबाई मंदिरातील सगळा हा कार्यक्रम आणि पूजा अर्चा आटोपल्यानंतर अमित शहा हे थेट कोल्हापुरात एक पोलीस कवायत मैदान आहे, या ठिकाणी जाहीर सभा देखील त्यांची होणार आहे। धन्यवाद अमितजी, कारण या शहा यांनी खरं तर कोल्हापूरला या अंबाबाई मंदिराच्या विकासाच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपये दिलेले आहेत, हजारो कोटी रुपये दिलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांचं धन्यवाद मानण्यासाठी ही सभा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। सभेला जवळपास 10 ते 15,000 लोक बसतील, कार्यकर्ते बसतील अशी व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्याच्या रिहर्सल देखील काल झालेल्या आहेत आणि त्याची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबत त्यानंतर काही काळ वेळ राखीव ठेवण्यात आलेला आहे, जवळपास 2 ते 2.5 तासांचा वेळ आहे तो राखीव ठेवण्यात आलेला आहे। त्यानंतर ते इचलकरंजीला कल्लाप्पा आवाडे यांचा जो कारखाना आहे या कारखान्याचं नामकरण जे आहे त्याच्यासाठी ते इचलकरंजीला जाणार आहेत आणि त्याही कार्यक्रमाला हे सगळे मंत्री आहेत ते उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर या सगळा हा कार्यक्रम संपल्यानंतर ते कोल्हापुरातून विशेष विमानानं पुन्हा एकदा दिल्लीला जाणार आहे। मात्र या सगळ्या त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर 2000 पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त आहे तो या ठिकाणी पोलिसांनी तैनात केलेला आहे। काल सायंकाळच्या सुमारास पोलिसांचं बंदोबस्ताचं वाटप झालेलं आहे आणि अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जी रिहर्सल आहे ती देखील झालेली आहे। शिवाय इतर मंत्री जे उपस्थित राहणार आहेत त्यांच्याकडे जे नोडल ऑफिसर आहेत त्यांची देखील नेमणूक झालेली आहे। त्यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी खरं तर जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल हे खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते। साधारणतः 5 जिल्ह्यातील 2000 पेक्षा जास्त पोलीस आहेत हे या ठिकाणी तैनात आहेत। कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खरं तर प्रयत्न केले जातात। एकीकडे शेतकरी संघटनेनं रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेनं आंदोलन करण्याचं आव्हान आहे ते दिलेलं आहे। त्यामुळे पोलीस सतर्क झालेले आहेत, कारण या सगळ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आम्हाला अमित शहा यांच्याकडे बोलण्याची वेळ द्या ही मागणी आहे ती त्यांनी केलेली आहे। मात्र त्यांना अद्याप वेळ दिलेली नाहीये, त्यामुळे त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय आहे तो 2 दिवसापूर्वी घेतलेला आहे। अद्याप प्रशासनाने त्यांच्याशी डायलॉग केलेला नाहीये किंवा त्यांना वेळ दिलेली नाहीये, त्यामुळे कुठेतरी हे आक्रमक होतील आणि त्यांच्या या सगळ्या ह्याला कायदा व सुव्यवस्थेचं गालबोट आहे ते या सगळ्या दौऱ्याला लागू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झालेलं आहे। शिवाय शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात सुद्धा या कोल्हापूरमध्ये आंदोलन होण्याची शक्यता आहे। या सगळ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती गनिमी काव्याने ही आंदोलन होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अमित शहांचा दौरा या सगळा खूप महत्त्वपूर्ण आहे। जरी अंबाबाई मंदिरात दर्शन घेणार असतील, तिथली विकास कामांचं उद्घाटन किंवा शिलान्यास करणार असतील, तरी देखील या सगळ्या शक्तीपीठ असेल, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न असतील, कारखानदारांचे विविध प्रश्न असतील, या अनुषंगानं या दौऱ्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे। सतेज, या दौऱ्याकडे वेळोवेळी या दौऱ्यासंदर्भातले ताजे अपडेट आपल्याकडून घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा विश्लेषणासाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।